श्यामचे बंधू प्रेम या पाठातील पुढील भागाचं वाचन आज आपण करणार आहोत। नवीन कोट बांधून मी निघालो। पंख असते तर एकदम उडून गेलो असतो। चालण्याचे श्रम वाटत नव्हते। सुख स्वप्नात दंग होतो। आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो। एक नाणेटी माझ्या पायाजवळ उडी मारून गेली। नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे। तिचा हिरवा रंग असतो। नाणेटी उड्या मारत जाते। मला जरा भीती वाटली। जपून चालू लागलो। पिसाईचा पाया दुथडीवरून वाहत होता। त्याच्या पाण्याला ओढ फार। काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात। हातात काठी होती। पुढे काठी टाकावायची, मग पाऊल टाकावायचे। मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बसा बाहेर आलो। इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयात जाणारा तो नाला तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयात जात होतो। त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो। त्या नाल्याप्रमाणे मीही हृदय भरून घेऊन जात होतो। रस्त्यातली खडीवर आली होती। सुयासारखे दगड पायांना खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते। अंधार होण्यापूर्वी घरी जाण्याची गडबड चाललेली होती, परंतु वाटेत अंधार पडला। कडाड कडाड आवाज गरजत होते। विजा चमचम करत होत्या। खळखळ पाणी वाहत होते। त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो। शेवटी एकदाचा मी घरी आलो। ओला चिंब होऊन गेलो। आई, मी बाहेरून हाक मारली। हवेत फार गारठा झालेला होता। वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते। अन्न आला आई, अन्न आला। धाकट्या भावाने दार उघडले। दोघे लहान भाऊ भेटले। इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली। सोंडे घरच्या पळ्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले। हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले। त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो, त्यातून, वडील म्हणाले। बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली। मी आंघोळीच गेलो। धाकट्या भावाने माझे लहानसे बटुडे सोडले। लहान मुलांना सवयच असते। त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेलं असेल, परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो, परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले। त्यात कोट सापडला, नवीन कोट। तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती। अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला। मग सांगेल, घरात जा घेऊन, मी म्हटलं। आई, हा बघ कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय। होय आई, धाकटा भाऊ आईला विचारू लागला। आईने कोरडे धोतर दिले। मी चुलीजवळ शेकत बसलो। आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट? मोरी जोशाकडे का रे द्यावायचा आहे? कापातल्या मुक्याने पाठवला असेल, वडील म्हणाले। नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे, मी म्हटलं। पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले। कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले। आई, मी कर्ज काढले नाही, चोरले नाही, फीचे पैसेही खर्च केले नाही, मी म्हटले। मग उधार का शिवून आणलास? श्याम, वडिलांनी विचारले। भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमवले। गेल्या 2-3 महिन्यांनी सारे जमवले, त्यातून हा कोट शिवून आणला। आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन कोट शिवतील। मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणायचा। पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? मी म्हटले। अण्णा, हा बघ छान होतो, आणि आतील खिसा? आता माझी पेन्सिल हलवणार नाही। आई बघ, पुरुषोत्तम
आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गैरवर आला. ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आज झालास हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला. वडिलांनी माझ्या पाठीवर हात फिरवला, ते बोलले नाही. त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. तर आपण आता हा पाठ तिथपर्यंत वाचन केलंय. वडिलांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून आपल्या धाकट्या भावासाठी श्यामने जो कोट शिवला तो घेऊन तो आपल्या गावाकडे निघालेला आहे. आणि तो इतका आनंद त्याला झालेला आहे, त्याच्या मनामध्ये इतका छान त्याला वाटत आहे की आपल्याला जर पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. त्याच्या मनात चालण्याचे श्रम तर त्याला वाटतच नव्हते, कारण तो आनंदात होता, सुखात होता, स्वप्नात दंग झाला होता. त्याला असं वाटलं हा कोट शिवून गेल्यानंतर आईला किती आनंद होईल या कल्पनेत तो होता. मग रस्त्यात त्याला एक नाणेटी दिसली. हा नाणेटी म्हणजे एक सापाचा प्रकार आणि त्याचा रंग हिरवा असतो. ही नाणेटी उड्या पण मारत जाते. त्याला जरा भीती वाटली. तो जरा जपून चालायला लागला आणि जो पिसाईचा पाया तर दोन्ही काठ भरून वाहत होता. त्या पाण्याला ओघळ फार होती. काय करायचं? कोट तर घेऊन जायचंय, आनंद खूप झालाय, पण ह्या ओढ्याला तर खूप पूर आलेला आहे. जे होईल ते होईल असा विचार करत हा श्याम आईचं नाव घेतलं आणि तो त्या पाण्यात शिरला. त्याच्या हातात एक काठी होती आणि ती काठी तो पुढे टाकायचा आणि पुढं टाकत टाकत एक एक पाऊल तो निघायचा. वाहून जाण्याच्याच तो बेतात होता, परंतु त्याच्यातून तो कसा बसा. नद्या नाल्यांना प्रेमाने भेटायला खूप ओढे नाले येत होते आणि तो नाला मला कसा बोलली असं श्यामला वाटलं. तो त्याच्या भावाला भेटायला जातोय आणि हे नाले नदीला भेटायला जात आहेत, आहे की नाही. नाल्यांनाही असं त्यांचं हृदय भरून आलं आणि ह्याचंही हृदय भरून आल्यासारखं होतं. असाच तो चाललेला होता. रस्त्यावर तर खडी होती, पायाला ती टोचत होती. सुयासारखे दगड पायात खुपत होते, परंतु त्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं. अंधार होण्यापूर्वीच घरी जाणं त्याला जावं लागलं होतं. घरी जाण्याची धडपड चालली होती, परंतु वाटेत अंधार पडला आणि तेवढ्यात विजा चमकायला लागला. पाऊस सुरू झाला आणि ह्या सगळ्या पंचमहाभूतांच्या नाचातून तो चालला होता. वीज कडाडत होती, पाऊस चालला होता. घरी जायची त्याला ओढ लागली होती. कधी एकदा घरी जाईल आणि हा कोट आईला आणि भावाला दाखविला असं त्याला जमलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा त्याला सगळा विसर पडला होता. कसा बसा शेवटी एकदाचा तो घरी पोहोचलाच. ओलाचिंब झाला होता. पावसामुळे त्याचं सगळं शरीर कपडे भिजलेले होते. बाहेरून त्याने हाक मारली. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आला होता. त्याचे वडील हे संध्या करत होते. त्याकडे 3 वेळा संध्या करतात. संध्याकाळी सुद्धा एक संध्या असते, रात्री सुद्धा संध्या, त्रिकाल संध्या असते. आईने काय केलं, शेगडीत जे निखारे होते, निखारे म्हणजे पेटलेले कोळसे, ते शेकण्यासाठी त्याला दिले. धाकटा भाऊ धावत आला. अण्णा आला, अण्णा आला. त्याला वाटलं हा आलाय अण्णा, त्यालाही पण आनंद झालाय. दार उघडलं त्याने. दोघं भाऊ एकमेकांना कडकडून भेटले आणि इतक्या रात्री श्याम पावसात आलेला पाहून आईला प्रश्न पडला. आईने त्याला विचारलं, इतक्या पावसातून श्याम कशाला आलास आणि तू सारा तर भिजलास, आजारी पडशील. आईला काळजी असते आपल्या मुलाची. आईने त्याला विचारायला लागली. वडिलांनी सुद्धा विचारलं, का रे सोंडे घरच्या
पर्याला पाणी नव्हतं का? हा जो परा आहे, ओढा आहे, त्याला पाणी नव्हतं का? पूर नव्हता का? श्यामने त्याला उत्तर दिलं, हा होतं पाणी भरपूर, परंतु आला कस्तरीने. वडील त्याला म्हणाले, अरे त्या दिवशी एक बाई वाहून गेली त्यातून, तू कस काय आलास? आई म्हणाली, ठीक आहे, बरं आता हे कपडे काढ बोले, मी तुला काय करते, चांगले गरम पाणी देते आणि तू आंघोळ कर. आणि हा मग आंघोळीला गेला. आता आंघोळीला गेल्यानंतर धाकट्या भावाने त्याने आणलेलं ते गाठोडं सोडलं आणि ते गाठोडं सोडल्यानंतर लहान मुलांना एक सवयच असते, कोणी पाहुणे आले त्यांनी काही पिशवी घेऊन आले, काही गाठोडं घेऊन आले, ते पूर्वी गाठोडं होतं, आता बॅग वगैरे आहे की नाही. तर ते गाठोड्यात काय आहे बा, खाऊ आहे का, आपल्यासाठी आणलं आहे. लहान मुलांना सवय असते, त्यांना असं वाटत असतं की ह्या लोकांनी आपल्यासाठी काहीतरी आणलेलं असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? हा काही कामाला नव्हता, नोकरीला नव्हता, कोणता काम आणणार किंवा एखादं कोणतं खेळणं आणणार किंवा एखादं रंगीत पुस्तक आणणार का? तो गरीब होता. परंतु त्याच्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडलं. काय होतं बरं ते? तो होता कोट. नुसता कोट होता का? नवीन कोट होता. ते त्या भावाचं एक हृदय होतं, प्रेम होतं, आईची एक फलद्रूप झालेली शिकवण होती, संस्कार होते. नुसता कोट नव्हता, भावाबद्दलचं प्रेम होतं, आपुलकी होती, जिव्हाळा होता, भावाभावामधलं चांगल्या नात्याचे संबंध होते. असा तो कोट. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? तो जो धाकटा भाऊ त्याला विचारायला लागला. त्याने सांगितलं, श्यामने सांगितलं, मग सांगितलं बरं का, घरात जा. श्यामने त्याची समजूत काढली. आता भावाला काही राहिलं नाही. भाऊ गेला आईकडे. आईला सांगितलं, आई हा बघ कोट, हा काय अण्णाच्या अंगाचा नाहीये, हा मलाच आणलाय. होय आई. आईला काय माहिती श्यामने कोणासाठी कोण आणलाय. धाकटा भाऊ तिला प्रश्न विचारू लागला, सारखे सारखे प्रश्न विचारायला लागला. कारण त्याचा सदरा फाटलेला, घरातली परिस्थिती एवढी चांगली नव्हती. वडील कुठेतरी कोर्टात काम करत होते आणि नवीन कपडा कधीतरी घेतला जायचा. आईने पण ह्या पुरुषोत्तमची काहीतरी समजूत काढली होती धाकट्या भावाची, आहे की. आईला काय कळणार? आईला वाटलं काय बरं घडलं, कसा बरं ह्या श्यामने कोट आणला, कुठून आणला, कसा आणला. आईने त्याला विचारलं, श्याम हा कोणाचा रे कोट? कोणाचा कोट आहे? वडिलांनी पण त्याला विचारलं. मोरू जोशाकडे काय द्यावायचा आहे? कुणीतरी शेजारी असेल त्यांच्यासाठी तर तू आणलाय का या मोरू जोशासाठी? का कापातल्या मुक्याने पाठवला असेल? कुणीतरी त्याचा दोस्त आहे त्यांनी पाठवला असेल. वडिलांनी त्याला असे प्रश्न करायला सुरुवात केली. नाही, हा मी पुरुषोत्तमासाठी शिवून आणला आहे. त्याचं उत्तर एकच दिलं त्याने की हा माझा भाऊ पुरुषोत्तम आहे, त्याच्यासाठीच हा मी कोट शिवून आणला. म्हटलं मी त्याला विचारलं, का रे पण पैसे तू कुठून आणले? कोणाचं कर्ज काढलंच होतं का तुला दिलेली फी ती खर्च केली? दवडली म्हणजे खर्च करणे. मी तुला जे पैसे दिले तुझे ते तू खर्च केलेत का शाळेच्या फी मधून? आईला भीती वाटली. याने पैसे कोणाचे चोरले तर नाही, म्हणून आईने त्याला कातर स्वरात विचारलं, कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईला भीती वाटली की ह्याने हा कोट आणला असेल, कुठेतरी कोणाचे पैसे चोरले असतील किंवा पैसे घेतले असतील. आईला भीती वाटायला लागली. श्यामने त्याला एक उत्तर दिलं,
आई, मी काही कर्ज बिर्ज कोणाचं काढलं नाही आणि चोरले पण नाही म्हणे, आणि फीचे पण खर्च केले नाही. आता कोट कसा आणला आहे की नाही? वडिलांनी त्याला विचारलं, मग कोट कसा आणला? मग काय उधार शिवून आणला असतं म्हणे. अरे उधार शिवून आणलास? मग श्यामने त्याला श्याम सांगायला लागला. श्याम म्हणाला, भाऊ तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असत. तुम्ही ज्यावेळेस कोर्टात यायचे ना त्यावेळेस मला तुम्ही खाऊला ते पैसे देत होते. मग मी ते काय करायचो, एका डब्यात ते ठेवायचं, जपून ठेवायचं. 2-3 महिन्याने हे सारे पैसे माझे जमले, त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील आणि मग पुरुषोत्तमला कोट शिवतील. मी मनात ठरवलं की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणायचा. पुरुषोत्तम बघ तुला होतो का? होतो का म्हणजे तुला येतो का? तुला बरोबर येतोय का? तुझ्या मापाचा आहे का तो कोट? श्यामने त्याला म्हणा. आता तो जो कोट आहे तो पुरुषोत्तमने अंगामध्ये घातला आणि घातल्यानंतर तो त्याला म्हणाला, अण्णा हा बघ ना, छान होतोय मला. छान होतोय म्हणजे काय? मला तो बरोबर येतोय, अगदी मापात आलाय. आणि बघ ना त्याला एक खिसा पण आहे म्हणे, आणि आता माझी पेन्सिल काय हरवणार नाही. त्याला किती आनंद झालाय त्या पुरुषोत्तमला. त्याला सदरा नव्हता, पाटका सदरा नव्हता, त्याला नवीन कोट मिळाला होता आणि आपल्या भावाने तो कोट आणला होता. त्यात प्रेम होतं, जिव्हाळा होता, आपुलकी होती, भावाचं प्रेम त्याच्यामध्ये होतं, नुसता कोट नव्हता तो. आई बघ, पुरुषोत्तम आईला दाखवू लागला, त्याला आनंद झाला. मी सांगितलेली हकीकत ऐकून श्याम म्हणाला, आईला गैरवेर आला. ती काय म्हणाली, श्याम तू वयाने मोठा नाहीस. श्यामने सगळी हकीकत सांगितली. आईला गैरवेर आलेला आहे. गैरवेर येणे म्हणजे डोळ्यामध्ये अगदी आनंदाने आसू येणे, ठीक आहे. तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस आणि शिकून सुद्धा मोठा नाहीस, परंतु आज तू खूप मनाने मोठा आहेस. अरे बाबा, हेच प्रेम बाळांनो, तुमचं हे दोघांबद्दलचं प्रेम, भावाभावामध्ये आपुलकी, जिव्हाळा, हे तुम्ही जपून ठेवा रे. या प्रेमावर कोणाची म्हणजे कोणाची दृष्ट लागायला, तुमच्यामधलं असलेलं हे बंधू प्रेम सतत टिकावं. आणि वडिलांनी तर काय केलं, श्यामच्या पाठीवर हात फिरवला. ते बोलले नाहीत, बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं. त्यांच्या हात फिरवण्यामध्येच फार मोठं होतं की श्यामने फार मोठं काम केलं होतं. आपल्या भावाबद्दलचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, त्याने या सगळ्या साऱ्या त्याच्यामध्ये गोष्टी होत्या. आणि अशा रीतीने भावाबद्दलचं प्रेम या पाठामध्ये आपण शिकलो आहोत. तर आता आपण यात काही शब्दार्थ आले आहेत, शब्द आणि त्याचे अर्थ, तर ते शब्दार्थ करू. पहिला जो शब्द आलेला आहे तो होता रुद्र. दुसरा शब्द आलेला आहे तो श्रम. त्याला समानार्थी शब्द कष्ट, मेहनत. उत्सुक म्हणजे आतुर, गरजत, आभाळ गरजत होते म्हणजे गर्जना करत होते. निखारे म्हणजे पेटलेले कोळसे. आईने त्याला कडक पाणी दिलं होतं बा. कडक पाणी म्हणजे गरम पाणी. फलद्रूप होणे, एखादी गोष्ट काम पूर्ण झाल्यावर त्याला फलद्रूप म्हणतो, म्हणजे एकटं फळाला येणे म्हणतो. नंतर कातर स्वर. आई घाबरलेली होती ना, याने कोणाचे पैसे घेतले तर नाही. तो कातर स्वर याच्यामध्ये आला. कातर म्हणजे आग, थरथरणारा आवाज म्हणतो. त्यात काही वाक प्रकार आलेले, दवडले की तू फीचे पैसे दवडले म्हणजे वाया घालवले. हकीकत, तर त्याने आपली हकीकत सांगितली ना. हकीकत म्हणजे गोष्ट की त्याने कसा कोट तयार केला ही हकीकत सांगितली, म्हणजे गोष्ट, कहाणी. दृष्टी, नजर,
स्मृती, आठवणी, नारंगी हा सापाचा प्रकार, तो घाबरला होता त्या सापाचा प्रकार, तो साप हिरवा, दंग होणे, मग्न होणे, धावपळ करणे, गडबडीने काम करणे, गैबर येणे, भावनेने मन भरून येणे, दृष्टी पडणे, लक्ष जाणे, अशा प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये. तर आज आपण या पाठावर खालील काही प्रश्न आले, 1-2 वाक्य उत्तरे आहेत. त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्नही मी वाचतो आणि उत्तरे तुम्हाला सांगतो. नवीन पाऊस सुरू होण्याच्या मातीवर काय परिणाम होतो? तर नवीन पाऊस सुरू झाला की भिजलेल्या ओल्या मातीला एक सुंदर रम्य गंध येतो. हे पहिल्या प्रश्न. त्याच्यानंतर श्यामने कोणता निश्चय केला? श्यामने आपल्या धाकट्या भावाला नवीन कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असा निश्चय श्यामने केला. पुढचा प्रश्न आहे, लहान भावाला आईने कसे समजावले? तुझे अण्णा दादा मोठे होती, कमवायला लागती, मग तुला 6 महिन्याने नवीन सदरा शिवती, आता हट्ट धरू नको असे आईने लहान भावाला समजावले. पुढचा प्रश्न आहे, श्यामचे वडील वरचे वर दापोलीला कशासाठी जात? श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी वरचे वर दापोलीला जात असत. श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवून घेतला होता. आईला किती आनंद होईल या सुख स्वप्नात तो दंग होता, म्हणून श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते. तर मुलांनो, आता ह्या पाठामध्ये काही विरुद्धार्थी शब्द आलेले, तर त्या विरुद्धार्थी शब्द त्याचे उत्तर चौकटीतच दिले, तर ते तुम्ही ते योग्य ते उत्तर निवडून त्याच्या पुढे ती लिहायची आहे. त्यानंतर आता हे जे एका वाक्यात उत्तरे सांगितले आणि हे विरुद्धार्थी शब्द आहेत त्यावर तुम्हाला एक गृहपाठ पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आपला भाऊ याविषयी हे बंधुप्रेम आहे आणि हे बंधुप्रेम आपल्याला निर्माण करायचं असेल तर माझा भाऊ हा एक तुम्हाला या पाठावर एक 20 ओळी निबंध लिहायचा आहे. तर अशा प्रकारे या पाठामध्ये श्यामचे बंधुप्रेम आपण अभ्यासलेले आहे. धन्यवाद.